आईला सारा गबाळ झाला इकडं भावाची बायकोला तर काय उमजत नाही हां नसे गोबर आणि राहते झाडझूड करून का कसं हां स्वच्छता ठेवलं तर हां बरं वाटतं घरापुढं हां काही कळत नाही पार आंब्याचे पार संपून गेले पार खाली पडू 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 पण किती गंज पडला आंब्याचा खायला गुबू गुबू खाती हां काय दात काढायची घरात बसून तिला अर्थ बरं आहे मोठा बाया झाडझूड करतोय हां का बरं झाड तर कसं गोड वाटतं हां जीव लावला तर आमच्या पाखरू जवळ येतं हां आईला लय काम करायला लागतं मला एक तर असं लवकर लग्न केलं असतं तर काम वाटून गेलं असतं बायकोनं केलं असतं पण काचं भावाचं काही चालत नाही त्याच्या बायको पुढं हां पक्का बायकोचा बैल झाला तो पण का भाऊ झाडझूड करतोय का काय करतोय काही कळत नाही त्याला हा बाबा झेंडे चांगलं साफ कर नाही हा हा करतं सापच करतं भाऊ मला बस आहे उठायला लागलं. नाही तू झोपायला जागा केली तुला हा तुम्ही दोघांना बाय तुला आहे कातडी ना उचलून टाकायची. कातडे उचलितो तुम्ही चौकी जा आणि मी आहेच कातडे फेकायला कोया फेकायला हा? जेवण केलं का नाही कवा कवा बरं जेवचं ना टेप हा का हा भारी काम लावलं तो हाडच मला मोठ्या भावाला हा नाही माणसाचा व्यायाम व्यायाम हा नाही बरोबर शरीराचा व्यायाम बसून बसून काय होतं तब्येत होती ढेर तब्येत होती आयुष्य कमी होतं आहे की नाही हा आणि कसं आहे आहे तर कसं कोणी देतही नाही खायला आहे की नाही नाही काम केलं तरच खायला भेटत आहे बरोबर की नाही बरं घे जाडून हा ना बस जाडून घे जेवण कर तू केलं वाट जेवण हा जेवण केलं हा का तोंडात घासतात नाही गुतलं मी तवाला आहे ना नाही वा? तरी मी तिला म्हणलो अरे बाबूराव जावला का नाही हा. ते म्हणे ते एवढं लवकर नाही जेवती म्हणे हा 4च्या पुढं आहे ना 4च्या पुढं आहे. ते म्हणे गरम नाही त्यांना आवडत हा बरोबर शिळा खाय शिळ झाले लय चुर हात चोर चोर खाता बोट चाटून आहे ना हा मी चाललोय वरच्या माळ्यामध्ये मग. तू हा काय करतो वरच्या मला जाऊ काय नाही तिथे आंब्या खाली झोपतो ना मग येण्यात झोपला असता ना नाही येडे नको येडे झोप नाही आता झोपायसाठी तिकडे चालला वरल्या मला हा तो आहे ना आवरून ये तिकडं तुला मोटर चालू करून देईन वरची म्हणजे भावाला येडला आवरून तो आके येऊ का हा मोटर चालू करून देतो तुला तू झोपेल राहते ना हा अरे बरे काम आहे मला बा. उठू नका बघा मग आपण चालू करू का हा चालू करून पाणी लावून दे त्या दिवशी तो झोपात उठवलं मला येळभर झोप नाही आली माहिती का अरे बोट चालू करू कात लावायचं पाणी हा दे मकर सोडून काय ते त्या माकाला बारे आवडती नाही रे उभं राहून बरे तू देतो मकर सोडून आणि बसतो एक ठिकाणी मग आता काय करू सारखं ऊन किती पाहिलं उभं का राहायचं उभं राहून पाणी भर पाणी कमी पडत चाललंय अरे त्याची उभं राहून पाणी भरलं तर ऊन लागलं तर दवाखान्यात नाही गेलो संध्याकाळी फणा तापलो जाऊ. हा तुम्ही झोपले एका रूम मध्ये पण मी बाहेर नुसतं हा हा ऊ करायचो मी तुला ताक आणतो खायला ताक काय ताक आणतो दही आणतो तू कोणाचं काम केलं दात पडल्यावर मला ताक दही आता ताक तू पेला का तुला निसर झोपेच आहे हा का जाऊ का मग जाय मग काय हा याला भारी डोकं लावलं भैया नाही पण म्हणूनच यानं मला लग्न केलं नाही काय चला आता काय करतो जेवण करतो तर भाऊ गेला वरल्या मळ्यात झोपायला मला म्हणे ये जेवण खाऊन मस्त आहे की मोटर चालू करायला वरल्या मळ्यात जातं मग आता काय बसू तरी काय करणार घ्यावं जेवण करून मस्त मॅगी बनवली आहे तर ते यायच्या आत पहिले खाऊन घेते यायचं आणि म्हणायचं दे वाढून दे वाढून हाय 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 हाय. या बाबा हे काय असं हां हे काय असं लय थंडी वाजती थंडी वाजली नाही हाता पायाला जीव नाही राहिला शोभत आहे का तुम्हाला अशा तंगड्या काढून बसले चुलीजवळ मग आता काय करू तर रोजची सवय झाली तुम्ही जरा जास्त डोक्यात जाऊ राहिले बरं का म्हणजे? बाई राहिले ना तसे तुम्ही जरा हेच करू राहिले काय करू राहिलो अहो बाई लक्ष्मी तर बसली भाऊच आहे मी तुमची अशी तंगड्यात आणून बसली चुलीला पाय लावून पण मला तुला माहिती आहे ना मग आता पहिल्यापासून बसतं का आजच बसलोय काय हा हाय 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 हाय. हे असं चालणार नाही बरं का उठा लावीन नाही तर चटका म्हणजे चटका लावीन उठा वा बाजूला अजून मला जेवायचंय तुम्ही जेवले मग जेवायला कोणी असं बसतं का तो नवरा जेवून गेलाय मळ्यामध्ये झोपायला मग जाऊ द्या ना ते गेले तर मला का बरं आवाज दिला नाही मग कशाला त्याच्याबरोबर मी जेवलो नसतं का त्याची बरोबरी करायला लागले का तुम्ही काय त्याच्याबरोबर म्हणजे तो माझ्यापेक्षा लहान आहे लहान आहे म्हणे
मी मोठा आहे. लहान येतो त्याच्यात तुमच्या जमीन आसमानचा फरक आहे. काय? मिनिटाच्या अंडरपॅन्टीवर काय फरक आहे त्याच्यात आणि मग हा? आम्ही एका आईचे एका बापाचे. काय हा? का बापाची तुमच्या सारखेच ते अंडरपॅन्टीवर फिरताना अशी भावजाया पुढे पाय चुलील पाय लावून बसता. ये बाबा तुम्ही इथून उठ्या बाहेर का मी रिकामा चटका गिटका लावून देऊ पहा इकडे बाजूला. चाटका दिला मी तुला मारील बघा. मी तुला सांगतो हा मला शिकू दे. मी काय तुमची बायको आहे का? ही कोणती पद्धत आहे तुमची बोलायची? म्हणजे ही पद्धत कोणती बोलायची? तिकडे सरका बाजूला. तिकडे तो नवऱ्याला हा, सांग बाजूला. इकडे ठेव. नाही बाजूला नाही नाही मला बाजूला ऐकायला बरं तुला सांगतो हा बाजूला चटका बस तुला सांगतो हा हा तिकडे हा तिकडे. पण शेकला जवळ आलं हा. ना शेका जवळ आल्या मला बरं वाटत हा एवढी पार गरमी पडली तुम्ही शकू राहिले. गरमीने मला डायरेक्ट हात पाय नाही शेकावले ना तर मला बाहेरचं कामच होत नाही अजिबात. हा बाहेरचं काम होत नाही शकलं नुसता वात येतो आता पाहायला. एक काम करा ना मग तिथून उठा आणि चुलीवर बसा. डायरेक्ट चुली बसतो का? हा अरे काय बोलती तूल तापली ना चांगली. तुला पटायला पाहिजे. तुमची थंडीच गायब होऊन जाईल. हा. बसा चुलीवर बसा. काय भाजी बनवली स्वयंपाक नाही आज. का स्वयंपाक नाही केला. ही मी मॅगी बनवली मला मॅगी खायची. मॅगी हा पाहू नका त्याच्याकडं. म्हणजे भाजी भाकर केली नाही का मला? नाही केली. का नाही केली? गंज आंबे पडले होते आंब्याच्या झाडाखाली ते खाल्ले नसतील ना. आता आंब्याचे झाड होते तुझं आंबे तूच खाती. झाडू मारणार होते ना तुम्ही. झाड जुडो सगळं मारलं. मारला ना हा. एवढे मोठे कोय ते निघले असेल टाकर त्याचे. कोणाचे? आंब्याचे. ते तोच चोकून फेकू द्यायला ना ते सगळे मी गोळा केले. केले का? हा फेकून दिले का? मग आता काय करतात तो खायला ना मला फेकावंच लागेल. काऊन तुम्ही आंबा खातच नाही मी का? खातच नाही. हा ना म्हणून टिरकवर आलाय इथे. हा हा. नीट बोल नीट. नीट बोल म्हणे. हा मी का पाहणार नाही का भावाची बायको आहे का काय? मग काय करसाल तुम्ही? सणा लाईल 2-4. म्हणजे तुम्ही मला मारणार आहे का? हा मारणार आहे का मग काय तुझी पूजा करू काय मग? येऊ दे तुमच्या भावाला. हा, येऊ दे. ते राहतील नाही तर मी राहील. हा राहू दे जाय तिकडे सांगतो नवऱ्याला जाय. हा हा. तुम्हाला बायको नाही ना म्हणून आमच्या मागे लागले मला हा. काय द्यायचं. मग? हा तुमच्या अशा गुणांनाच तुम्हाला बायको भेटली नाही. हम्म. काय सांगसाल? पण आता म्हणून तुमचे भाऊ आहे ना म्हणता बरा एकटाच आहे राहा असेच. हा ना हा त्यानं फुकट नाही मावाला लग्न केलं. हा फुकट नाही लग्न केलं म्हणे. बरं झालं लग्न नाही केलं. नाही अशी रांग लावली असती तुम्ही ही बदल ती बदल कपडे बदलल्यासारख्या बायका केल्या असत्या. हा, बरं. कोण टिकलं असतं. मग वाटावर ठेवले मला. वाटेवर ठेवून हम्म. म्हणे. ये आली का ती बरं चालली. उठा, लागा कामाला. पण मी नाही ना मी शिकवतो. ही मॅगी थंडी राहिली मी. हा थंडी होती मॅगी. मग खाय ना मग. हा मी तर खाणारच. मला दे ना एक घास. नको कशी थंडी राहते? ती थंडी आहे. थंडी आहे. हा थंडी तुमचे हातपाय वाकडे होता ना. हा का? हा तुम्ही गरम गरमच खाजा. हा कुठं कर ना मग गरम. काय नाही आता चुली इजली ती. ते तो नवरा मग थंड झाल्या तो चुरू मुरू खातो तू मग आता तुम्हाला गरम गरम लागत. अरे चाललंय काय नेमकं? एकच समजतंय मला. मग तुम्हाला उपाशी मारून असा मारायचा आहे तुम्ही का? मारणार. असा मारायचा आहे का तुम्हाला? तुम्ही मरणाऱ्यातले का? म्हणजे मरणाऱ्यातले तुम्ही. म्हणजे? चांगला चांगला संसार तुमच्या भावाचा मोडू राहिले तुम्ही काय? हा रागेल पुढचं बोलली तर. हा तुम्ही उठले फुटले काय मारायची धमकी म्हणजे देता? तुमच्या संसारात काय मला काय वाटा घ्यायचा आहे काय? वाटा घ्यायचंय का? म्हणजे गंज हा? काय तुम्हाला काय वाटा ठेवलंय? शब्द बोलत नाही मी तरी चाललंय तुमचं बरबाड बाडबाड. बया शब्द बोलत नाही म्हणे. अहो खापरा टाकलं फुटलं असतं. हरण. हा काही तडे गेले असते त्याला. तडे गेले असते. काय चुलीजवळ बसलं तर काय ते टमाटामा बोलती. टमाटामा बोलती म्हणे. काय आजच बसलं काय चुलीजवळ? जसं तो लग्न झाल्यापासून चुलीला पाय लावू. नाही म्हणते इथं चुलीजवळ बाई लक्ष्मीजवळ बसायचे बा आता पाहायला वाद येतोय. ते शेकावल्याशिवाय वाद जात नाही मग एक भावाला. काम करायचं स्वयंपाक बी दोन्ही हा. टायमात करता. मग काय टाकले? वाद बरा होईल. आम्हाला स्वयंपाक येतो तर मग तुम्हाला काल आणलं असतं? हा तुम्ही जरा जास्त डोक्यात जाऊ राहिले बरं का? बड तुला थांब पाहतो हा, तो मला नवऱ्या काय पाहणार आहे? तो नवऱ्या काही पाहतो ना तू हा काही पाहतो. भाई काय माणूस आहे हा? बाई लक्ष्मी सारखा चुलील पाय लावून बसतो काय चोरूनच पाहिल काय बाकडे नजरेनच पाहिल. कसं राहू या माणसाजवळ? आज ते घरी आले ना त्याला बरोबर सांगणार आहे. एक तर त्याला ठेवा नाही तर मला ठेवा. मी नाही राहणार अशा बदबकऱ्या माणसाजवळ. शिरपत शिरपत
उठ रे उठ. तरी तुला म्हणलं माझी झोप म्हणून नोकरी जाऊ रे, पण तुला लई सवय बेकार लागेल. हा ना. अरे तुमची झोप अरे झोप उडवल्याचा एवढा राग येतो तुम्हाला. अरे घरी गेलो जेवण करावं म्हटलं. अरे तू बायको एकपट बोलती, तू घरी रानात आला का म्हणतो माझी झोप मोडली. हा तिनं मला जेवायला दिलं नाही काय नाही. लाज नाही वाटत का रे तुला? हाताने जेवण खायचं काय आता रताळ खातो का काय? तुला स्वयंपाकच नाही तर काय रताळ खातो? हा एखाद्या दिवशी तसं राहायचं. काय तसं राहायचं? मग तुम्ही टेरीला हात पुसायचे आणि येऊन रानात झोपायचं. मग काय झालं? मला बरं जेवणच भेटणार नाही म्हणत. का बरं? काय माहिती काय तिच्या बापा करून आणायचं? काय माहिती आता काय झालं. नाही नाही, हा जेवण मी घेऊन ये तुला ठेव. कवा मी मेले वाटतो काय? नाही रे मेलो का? नाही मी आता इथं असंच मरण वाटलं सर. पण तुमचं आता जेवणही नको खावणही नको मला. का बरं? हा बस तुम्ही हाऊस केली मावाली हाऊस. अरे तो बोमा पाठरा काय तू? हा बस बस या बॉटल करून या बॉटल बस तो ये म्हणून म्हणून चालवलं. तो काय केलं आतापर्यंत हेच केलं. त्याचं जाऊ दे, पण मा तो जीव लागतो तुला. हा मी आहे. काय तू ना मा नादरा सामने लागतो. अरे तो जीव जर बाक असता ना भाव का तर एका पंक्तीला घेऊन बसला असं जेवायला. हाय पण तू ना काय करतो, तू नव्हते असं भाकरी चुरलं का फोरके मारतो, ते मला जमत नाही. मला लागतं माको का आला. नाही मग तुला माहिती पहिल्यापासून हा. बन ते होते दादा होते हा. दही दुधामध्ये चुरू चुरू भाकरी आणायची अरे तो म्हणे. वगळं होतं हा. मला नाही जमत. पण ती सवय मावाली जात नाही भाऊ. तुला पटलं तर आपण आणि तुमचं मला आता आणपाणी नका का मला बरं? हा नाही बस. नाही नाही, एवढं काय काळजी करतो मी. सांग मा बायकोला सांग. काय सांगशील तू मला माहिती. तू आतापर्यंत काय सांगितलं सांग. काय सांगितलं तो बायको तू आतापर्यंत? माझं तुला वाढून देतेच आहे ना. काय दिलं वाढून आतापर्यंत? माझ्या हाताने घेतलं जाडजूड माय मी करतो बाहेर. हा मागो कामं करून घेत्या. हा तू जेवला मस्त आला बाहेर मला म्हणतो वरल्या मळ्यात ये. मी चाललो वरल्या मळ्यात झोपायला. तिला आल्या मोटर चालू कर. अरे म्हणजे मी तुमचा काय सालाचा गडी काय? अरे गाडी काच काय बाबा बघ. पर्पज त्यावाला आहेस का नाही? नाही नाही आता नाही बोलय डोक्यावर पाणी फिरलं आता बस. आता मी काहीतरी माझ्या जीवाचं आहे ना असं. अरे असं काय बोलत होतो जीवाचं काय करतो म्हणजे का काही? आपल्या याला कला घराण्याला माहिती का? नाही नाही जाऊ दे लागू काय केलं? जाऊ दे लागू दे कलंक आता काय करणार. अरे बाय तिनं नाही दिलं ना, मी तुला ना 10 रुपयाची बिळ आणून द्यायचं आहे. हा. खायची मळ्यामध्ये 20 रुपयाची बिळ. त्या एक बुसकाट वडा. त्या बुसकाटावर रोज जगा जाऊ का मी? एखादा वाडा आणि जाईल ना. हा बरोबर आहे. आणि सध्या आता एवढून पुढे जेवताना तुला मा पैसे घेणार, पाव कशी वाढून देत नाही. हं? अरे काय तोंड तो बायकोला काय तोंड. हा एखादा म्हणता का आपला बाय मोठा हा बापाच्या ठिकाणी आहे. आहे ना, आहे ना. हा आणि बिचारायला आपण कसं वेळेवर जेवण दिलं पाहिजे वेळेवर चहा पाणी दिला पाहिजे. हा हा बाई तू काय म्हणला ना ते बायको जाऊन दे, पण मा ना तुला कशी बोलला. तू तो बायको लक्ष दे. तू तो बायकोला म्हणत नाही तिला बोलत नीट नाही. करतो, तिला नीट करीन मी. कवा मी गेल्यावर करतो का हा, नीट? तिला- नाही नाही, मी वर गेल्यावर नीट करतो का तू? जमलं तर तिला काढून देईन मायारा. काढू बिडू नको देऊ मावरून. हा हा फक्त तू समजून सांग तिला काय काय नाही म्हणा भाऊ. तेव्हा तुला म्हणलं कर लग्न तर तुम्हाला नाही तर मला तुम्ही ना बाबा नाही. माईचा वाटा वाटून द्या मला. संपला विषय. कुठं तुम्हाला लाज वाटलं पाहिजे. आप- आज आपण निमा हिस्सा त्याचा खातोय आपण. आपल्या दादा तो शब्द आहे, तुझा जीव त्यापर्यंत 2 तुकडे करायचे नाही, 1 तुकडा राहून द्यायचा आहे. पण दादाला काय माहिती खाली काय चाललंय? खाली काय नाही चाललंय? नाही दादाला काय माहिती खाली काय चाललंय का बाप मोठ्या पोराचे काय हाल चालू आहे बरोबर. वर बरं तुला तुला आहे धरायला शब्द दादा म्हटला का जवळ काय म्हटलं तू दादाचं काय? हा काय 2 तुकडे नका करू, 1 तुकडा राहून द्यायचं. हा दादाचं म्हणणं बरोबर तू लावून धरतो आडचा. स्वर्गात असं बिचारा. हा मग तिला त्यांच्या बैठकी बसले असतील ना, हा. आणि ते खरंच महापौर आहे शिरपतराव व्हायला नाही काढून दिलं. मोठ्या पोरा मावाला हा हा. एकच गट ठेवला म्हणजे त्याने. त्या टायमाला तुला म्हणलं लग्न करतो, तू म्हणा माझ्या कुस्त्याचं नाते कुस्त्याचं नाते. हा लग्नाच्या वयातून निघून मग काय मग सगळे मावाले येत ना रे तिने आता पोचताय मध्ये नंबरच मावाला. हा मग तू आता रिकामे उद्या करू नको. फोन दे इकडं. काय ना फोन दे ना मला तर फोन तर करून द्या का त्याला. कोणाला फोन करतोय? काय आपले पाहुणे रावळे का करू नको अक्काला द्यायला काय करतो? तू नाही असं आहे. त्या दाजीला फोन करतो ना. ते दाजी- लेडीजचा माग फोन नाही तुला आहे फोन मला आहे फोन. दाजीचं बोलणं होत नाही ना मा बरोबर. हा बरोबर. हॅलो राम राम, बोला सोयरे. काय चाललंय दाजी? काय नाही कामात आहे दुसरं काय. हा का माई बहीण बरी ना? एकदम मजेत. मावली बाचे सगळे मजेत आहे बरं का. हो का? हो बर बर बर. मी काय म्हणतो बोला ना. या दोघं नवरा बायको तास 2 तास या. बरं काय रस बनते काय? नाही रस काय नाही पण ये थोडंसं काही ना हा घरात आमच्या थोडंसं ना त्या भाऊच्या बायकोचे मावली वाद झाले. हा का? हा काही लक्ष देत नाही. कमळात काय बोलली काय? हा हा
बरं बरं येतो मग हा? या थोडंसं समजून सांगा तरी शे हो हो चालेल आणि ते एकाची 2 करून जा तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी हो हो हा चालेल हो हो येतो. चालेल चालेल आता तू एखाद्या 2 वालाय ना मी लय ठिकाणी मागणं पाहिजे मारे करायची काय 2 जमीन वाटू घ्यायची नाही, जमीन नाही वाटू ब्या अक्काला दाजेला काल बोलवली जमीन नाही वाटू कारण की तो काय गोगळ परशा तू आहे ना खाली गोर घालतो अरे, आपले दुःखी होती आपले दादा दुःखी होती ए दादा आता वर गेलाय दादा काय परत खाली येणार नाही पाहायला वरून पाहत असेल तो जाऊ दे पाहू दे बाबूचं शिरपचं काय हा चल चल घरी चल सागल मी फोन करू वाटलं दादाला चल चल घर चल वाढ. दादाला मी फोन करू सागल हा का शिरपेच्या बायकोने शिरपे मला दिला आलं अरे कडून नाही नाही आलं का नाही मी तुला तू जाय घरी मी नाही येणार अरे चाल नाही नाही अरे जेवायला नाही नाही मी बाई बहीण माझा आजी आल्याशिवाय नाही जेवणार हा जाय तुला काय वाटतं काही हा माणूस जोपर्यंत सण करतो तोवर केलं आतापर्यंत सण पण तुला आता सोडणारच नाही तू बायकोचा काय वरी तू कसा पण आहे हां का भावानं आयुष्य घातलं आपल्या करताना आज त्याची जमीन जागा खातोय याचं नाही तुला काय वाटत स्वतः मस्त तो जेवतो खावतो आंब्याखाली येऊन झोपतो वरून मला म्हणतो सालाच्या गाडीवाली वरलं म्हणत ये मोटर चालू करायला हा पण आता थोडा का आता बहीण दाजी आल्यावर मंगल का ग तू त्याला वाढून का नाही देत बाबूरावला वाढून का नाही देत हा? त्याला विचारायचं ना वाढून का नाही देत तर काय विचारते त्याला ना काय तुला तुझ्या बापाचं करून आणू का खायला घालायचं का मी चांगलं सांगते मग बापाचं नाव घ्यायचं नाही हा? हा? तुम्हाला चांगल्या भाषेत सांगते मी चांगल्या पाहिजे म्हणजे हा मग बाप गदा होता की तुमच्या नांदी म्हणजे तुमच्या घरामध्ये त्याने दिलं हा. तिथं ते चुकले हा, हा चुकले. त्याची गलती झाली अरे मीच तुला करून चुकलोय मीच करून चुकलोय आता काय सांगायचं हा का बरं हा कविष्ट त्याचं खातो आपण त्याला भाकर नाही का हा? उद्या जर वाहिले घालं तर काय खाणार आपण काय खाणार मग जाय तू गावंडी जाता खाली सिमेंट भाऊ उचलायला अहो ते उचलणं पुरतंय पण तुमच्या एकट्या भावाचं आहे ना असं 5 मिनिटं असं घरामध्ये राहिलं पुरत नाही का बरं हा तो काय करतो काय करतो? भांडणं करतो का चुलील पाय लावून बसतो जाय ना बस ना एवढं उन्हामध्ये त्याला थंडी त्याला लागते. आमची म्हातारी होती चुलीला तांगडा लावून बस सवयी असं अंडरपॅन्टीवर मग अंडरपॅन्टीवर कोणी अरे बसतं? आता तरी अंडर पॅन्ट घालतोय नाही तसं त्याच्या नाही. आम्हाला लंगोटीच लायत होता तो हा ना हा. मग आता लंगोटी बिल का लावायला सांगू तसंच मग बायको पुढे जाऊन बफा जा म्हणा कारण की लाजच शिकलाय तुमचा लाडका भाऊ आहे ना तो अरे मी काय म्हणतो खानोटच कसं आहे? काय पता आहे लोकांचा? काम धंदा तो कधी जमीन जागा त्याची खातोय आपण मग एवढा रुबाब का आणि तो जर उद्या वाढले गेला तर आपल्याला आपली किती हाल होईल मग ज्याच्याकडे ज्याच्या नावावर इस्टेट असली त्यांना असं अंडरपॅन्टीवर भाऊ जाय पुढे जाऊन बसायचं का अगं तो खायला बसून द्या पुढे पण त्याला सवय शेकायची त्याला शेकायची सवय बरं ते येळ पाणी लावणी बरं तर पायाला वांबे तर शेकला असं असं वाकून पाहत त्याची नजर बी पाहिली का तुम्ही मग काय कशी तर? झिजली काय तो चुल खांड झिजलं ते पाहिलं ना हा चांगलं लावल्यानं झिजलं तुमचं डोकंच काम नाही करत नाही सगळ्या दोघा सणाची मेंदू सारखेच आहे तुमचे हा 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 केवळ डोकं मेंदू चांगला आहे मला नाही राहायचंय तुमच्या जवळ बरं का मला तिकडे गेलं असं डोकं टोकी ना राहत नाही मोर तर बोलती का? मोरचं बोलती हा. म्हणजे तुम्हाला तुमच्या भावाचे कारनामे नाही दिसत नसं राहत तर तू गेली तर मी दुसरी बायको करायला येणार नाही तर हा हा. आल्यात मोठ्या रांगीस लागून दिलेत त्याला स्वयंपाक कर पटकन वय तू येऊन राहिला जेवायला मी स्वयंपाक बनवते तुमच्या हाताने वाढून द्यायचा हा वय वय हा, हाताने घेऊन खायला सांगा तू त्याला जाते का मार खाती आता या त्याच्यामुळे आपल्या जेवणासाठी दोघांमध्ये वाद आहे हे कळतच नाही तुम्हाला वय, उठसूट कटकट करतात भाऊ सारखाच आणि हा भाऊ सारखाच राम 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 बरं आहे ना आले का? हा. हा अहो मुद्दाम आहे ना आम्ही तुमच्याकडे आलो हा का? जवळच आलो म्हणलं तुम्ही दिसले लांबून हा हा चला काय भानगड झाली हो काय झालं माहिती का दाजी हा आता तुम्ही सांगा आता त्याचं लग्न केलं माझं लग्न राहिलं बरोबर ना हो हो पण आता यायचं काम नाही का मला जेव्हा खायला द्यायचं द्यायलाच पाहिजे अहो मागून कामं करून घ्या हो हा. ती बाई अशी आहे ना हा. चुलीजवळ बसलं हा. का बस तोंड चालूच तिचं मग चुलीजवळ माणूस जायलाच ना पहिल्यापासून सवय बरं मी आजच बसतोय का नाही, लय पहिल्यापासून सवय मला आहे ना आता वाताचा प्रकार हा. आहे काय होतं मग मी शेकलं का हात पाय शेकवले का मग बरं वाटत बरोबर हा सांगा मग आता बसलं ना काय झालं तेव्हा तुम्ही अंडर पॅन्ट बसा द्या ना असं वाटत माझी लहानपणापासून सवय आहे तिला तशी म्हणायचं बाई तुला लाज वाटते तू बाहेर जाय मला शिकू मग मी दे. तिला तेच म्हणलं आणि जेव्हा खावायला देत नाही काय नाही मावाला एवढी इष्ट खात्या मग मा उपयोग काय मग या घरात जेवायला राहून नाही देत ती नाही हो नाही ना बाई आणि तो आहे ना मोठा लहान भाऊ आपला तो मस्त खातो खुतळतो मस्त पैकी बायकोचं आंब्या खाली बैल आहे, हो. झोपतो मला वरून म्हणतो जेवून खाऊन मळ्यात ये वरला मळ्यात जाईन मोटर चालू कर बोलतच नाही का बायकोला काही काहीच नाही म्हणे शब्द नाही बोलत सगळं काम तुम्हीच करते अहो सगळं काम मलाच बारे दे देते मग
म्हणजे कामाला तुम्ही हा आणि बरं खायला काय म्हणणं काय तुमचं घ्यायचं नाही आता मला डायरेक्ट वाटून जा तुमच्या हाताने आले ना त्याच्याकरता तुम्हाला मी बोलून घेतलंय मला बघ मी असं नाही तरी काम करतोच आहे ना मग माझी जमीन घेईल ओपन टाकेल नाही तर मग काहीतरी करेल मी हा मग काय बरोबर कोणाला आहे ना. हा नुसतं दुसऱ्याला वाट्यान दिली तरी बसून हा, खाणं बरं काय मग एवढं यांना कष्ट पटत नाही यांना पटत सांग बरं एवढी जमीन आहे त्यांना काही वाटतं का आकली आहे का त्या दोघांना पण बरं तुमच्या नंतर त्यांचीच आहे ना कोणाची हा मग आयला यांना एवढं आपण तो विचार करतो हं? आपण तो विचार करतो मग जाऊ द्या बा वडलं पाहिजे जमीन आहे हा. घराची घरात राहील पण ही त्या लायकीची आता नाही नाही झालं आपलं लग्न जाऊ बा आपल्या नशिबानं हा. पण त्याचं झालं तर आपण भावाचंच पोरायचं आपण भावाचाच प्रपंच करू राहिले ना मेन म्हणजे गडी लावायचं काम नाही गड्यांचं सगळं काम ते कर मग पर जाडजूड मी करायची सगळं हे चला, करायचं पाहू चल काय पाहू. काय नाही लगेच मिटून टाकू याची ये बा, पहा. येडे झोपेलच आहे. हं? रानातही झोपा घ्यायचं काम आहे. सोयरे झोप नाही लागत का काय ओ सोयरे झोपायचंच कामाचं आहे. हा उठा ना कधी आले हा कधी हे काय चालू चिवर राहिलो ना बसा दाजी बसा हम्म. आता बस ना ये इकडे कमळे बस ना कमळे आम्ही तसे इकडे वय माझ्या जवळ नको उभी राहू एवढं नाही जाते का मी पहिलेच उभी यायचं होते. हा मी पहिलेच उभी होते तिथं तुम्ही आले ना मी थोडी आली ते ना तोंडाला थोडा आवर घाली जात कोणा बरं आहे का तो बरं शिरपतराव काय म्हणणे बोला पटकन टाइम नाही बरं केवढं आम्हाला लगेच जायचे काय म्हणणं म्हणजे ते त्यांना तुम्ही खाऊ पिकावर घालते नाही मग घालतो मग का तो आपल्याला पटव गोष्ट नाही बरं का ती तब्येत कशी झाली तो का त्याच्या जागला का बिगर खाले नाही पहिली तब्येत कशी होती झाली कशी पहिल्या कुस्ती कळत हा होता मग तो नाही तिने खायला दिलं तर तुला मळ्यात मी 10 रुपये बिळ आणि जाईल बरं बिळेत होईल का नाही नाही नाही. हा? नाही नाही तिला सांगितलं समजून नाही म्हणजे त्यांच्या बापाचं असून त्यांना जर खायला भेटत नाही मग उपयोग काय सांगा बरं तुम्ही आहे ऐकलं ना काय म्हणा पाहुणे मग याचे कारनामे मी सांगितले असते नाही ना की खायला काम सांगितलं ना ते चुलीला पाहिलं बसता ना हा ते त्यांना वाताचा प्रॉब्लेम ते बसतील ते ते पहिल्यापासून हा सवय बाई त्यांना पहिल्यापासून सवय अगं माझ्या माता याची पण सवय आहे का ऐ माझा म्हातारा सुद्धा तुलाच पाय लावून जेवत होता हा, हा तरी पाय लावून तो असंच इकडे तंगडे करायचं इकडे जेवायचं बाई लक्ष्मी राहते अहो, हे घरामध्ये तरी अंडरपॅन्ट नसते ते दोचार नेशाल राहायचे आमच्या सगळ्यांना सवय तिची बाई चुलीला पाहिजे शेकायची तुला काय अडचण आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का हो काय problem आहे? बाई माणूस एकट्या घरामध्ये राहतं चुलीला पाहिला कसं दिसतं बरं बरं नाही नाही जा जा मग नाही सण बरं होणार. एक काय नाही होत आहे, दाजी ये- तुम्हाला मी सांगितलं एक काम करा. हा, वाटून द्यावं तुम्ही नका ऐका ऐका वरचा जो 10 बिघाचा मळा आहे हा. ना तो तुम्ही घ्या आणि इकडचं 10 खालचा बिघाचा मला द्या नाही, आता. ते आमचे ना आमचे वडील दुखी होती वडील दुखी ए होती ओढी दुखी तिकडे नाही, ओढी जाऊ द्या जाऊ ओढला जा कर तुम्ही तिकडे नाही नाही हे जिवंत माणसाची काळजी करत नाही मरेल माणसाची बरं काळजी राहते का तो करत. काय आपले दादा स्वर्गात हा, रडतील रडतील. रडतील रडू द्या, रडू द्या. रडतील नाही. चालेल 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 काही मी प्रॉब्लेम करेल मी वाटलं फोन करेल दादाला हो हा या बा, रडले चालेल गेला का मग सांगून द्यायचं म्हणा भाऊ जे झालं ते झालं सोडून द्या म्हणा मी काय म्हणतो आता दे जाईन जेव्हा खावा आणि काय नको रे, लावलं? नको रे. तो काय चाललं तिच्या बोर आहे हम्म. चिचुंद्री बोर आहे आता ते नाही म्हणते ना 1-2 वेळेस अंगावर मारायला आले जाऊन भाऊजाच्या कोणी अंगावर मारायला येतं का कोणी ये? हा काय बोलत का मला नाही नाही मारणार नाही. हे चुकीचं कधी कोणी लागलं अंगावर नाही मारायला हा. आले माहिती का पा कसे खोटे आरोप करते पा हा नाही तू तर उद्या म्हणशील यानं माझा हातही धरला हा, म्हणजे असं, बस हा. आम्ही ते नाही निवड बरं. राहू द्या त्याला त्याचं करतील आपण आपलं करू चालेल चालेल मालचं मला खालचं माझी वय ना त्यापर्यंत मी 2 तुकडे करणार नाही बरं तुम्ही पोरायला हाय गे केली नाही 3 काढून ठेवले एका सरचे आता दिवस गेले ना परत हा आता दिवस गेले हा का मग बरं आहे 4-2 बिघे येतील 2-2 अडीच बिघे टीम बनवायची काय क्रिकेट हा हो मला काय याला याची विचारायची गरज नाही हा. मी काय नाहीतरी म्हणतो खातं मा नाव होय दोन मोठा पोर- मी हा. दादा गेल्यावर मा नाव सगळं क्षेत्र आलं दोन- हा कोण मला वाटून देणार आहे? पण कसं आहे तुम्हाला बहिणीला आणि तुम्हाला का बोलवलं हो तुमच्या कानावर घातलं नाही नाही करा करा मा म्हणा आता माय मी जमीन ती करणार ही वरली जमीन त्याला देऊन टाकतो हिचे नाव काढून घ्या आता आलंच ना आले तर तोही नाव काढून दे हा. मायाच्यावर मला बाय ठेवील नाही तर ओपून टाकील हा. काय नाही तर करायचं वाटेल माहिती का लावून तुम्ही आले ना 2 पोर आहे ना आपले ते यांना दत्तक देऊन नाही रे टाका. हो, मला काय करायचे तुझं असं करू नका ते तुझे पोरं काय करते तुझे पोरं तर मला तर लाताळून काढतील direct. मग? नाही पोरण लेवल ना मावल्या वा, 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 वा. आईने वळण लावलं असं नाही पालते झोपायचे आहे वळलं तुला पोरायला इथं याला कधी आपाशी बोलते नाही आपाच म्हणतात आपा बोलते का आपेशी बोलते काय बोलते नेमके तुला सारखेच हा सदगुल्या मी काय होतो तसं काही वाटलं ना ही नसतं ना बाकरी सुजी करीत मी दुसरी बायको करायला तयारी म्हणजे तू जमिनीसाठी दुसरी बाई करायला तयार झाला पण जमीन चालेल का? सोडायची. हा चालेल राहू द्या जमीन यायलाच राहू द्या आणि त्याची तयारी राहू द्या मला जाऊ द्या मला नेऊन घाला मामा आयराला
एवढा भावाचा पूळ काय तुम्हाला तर मग त्यांना तुम्हाला बायको शोधेपर्यंत त्यांनाच केलेली काय प्रॉब्लेम आहे? त्यांची भाकरी चटणी मिरची मग? तरी सोय लागेल. नाही नाही आता मग त्याला नाही बायको करू देणार तू त्याला जर बायको करू दिली तर पोरं होतील ना पोरावती हा. असा जिरपून मारायचा माणसं वाढते घरात याचं बेदा काला वाढवायचं घरात लोकसंख्या वाढत पाहिल्या होत्या 2 पोरी पाहिल्या होत्या नाही जमू दिल्या नाही शेवटी नाही जमू दिलं ते शेती पोती झाली असते ना मग याला खायला काम येईल ना तेवढी आणि त्या पोरीला काय म्हणे माहिती का हा याला काय करता येत नाही म्हणे हा काय करणार नाही म्हणे लग्न करू म्हणे हा. हा असं म्हणून मोडून टाकलं आणि दुसरी बायको का आपण स्वतः करायला निघाल बायको असं. हा ठीक आहे गुणाचे का लई कमी गुण आहे का यायचे तू नको करू तू आज तू ठेशे ना मग माझे सांगितलं नाही नाही वाटलं होतं मला म्हणलं एकत्रित बरं राहतं पण हे असं असलं म्हणजे काय काम नाही भाऊ, काढलं बाबा 50 वय झालं भावाला हा 50 वयापर्यंत मी काढलं बुवा. आता आपल्या त्याने निघत चला. नाही बरं चला 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 जाई, चला चला हाय ते करून घ्या नाही sorry, आपलं ऐकायचं नाही आंबरस केलं असतं ना. नाही काय आंबा नको रस्सा नाही तिकडे खाऊ दे, ते का खातील. तिकडच काहीतरी खाऊ हॉटेलमध्ये त्याला चला काय चारायची चारी हा लगेच हिचं नाव काढून घेऊ आणि करून घ्या चला. नका कटकटीचं ताण ठेव चला झालं तुला म्हणत होतं आता हा चांगलं झालं या लवकर जाऊ तिथं म्हणा आमरस बनवून ठेवा ना